मंडळी आज आपण बनवणार आहोत पुलाव। यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलेत बासमती। तर याला आपल्याला छान आता 1 तास भिजत ठेवायचं आहे। आता तुम्ही बघू शकता इथे मी तांदूळ भिजत घातला 1 तास। तर आपल्याला हा 1 तासाने हे करायचं। भिजत घातल्यानंतर छान सुटसुटा होतोय भात आणि पाणी पण जास्त लागत नाही मग। चला आता मंडळी मी 1 तास झाले तांदूळ भिजत घालून। हे आपल्याला एक पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। फार पण चोळायचं नाहीत, म्हणजे तांदूळ तुटतात त्याने। मी 2 पाण्यात धुवून घेतले। आता हे आपण साईडला ठेवू आणि आता भाज्या कट करायला घेऊ। तर मी इथं फ्रोझन मटर घेतलेत। तुम्ही जर फ्रीजमधनं काढलं असाल तर थोडा वेळ पाण्यात ठेवा शिजवायच्या अगोदर। त्याच्यानंतर मी इथे घेतले गाजर। आपण आता कट करून घेऊ। याची साल नाही काढायची आहे, कारण सगळं न्यूट्रिशन सालीतच असतं, त्यामुळे आपण साल नाही काढायची आहे। तर मी इथे गाजर कट करून घेतले। तुम्ही हवं असेल तर तुम्हाला फ्लावर किंवा बटाटा, बीन्स असे सगळे भाज्या आहेत ते घालू शकता। आम्हाला इथे जास्त आवडत नाही, त्यामुळे आम्ही थोडंसं घातलो आहे। जे डाएटवरती लोक असतात त्यांना जास्त भाज्या चालू शकतात आणि जास्त घालायच्या। त्याच्यानंतर आपण इथं कांदा घेतला। मी हा आडवा चिरून घेते। त्याच्यानंतर मी इथं टोमॅटो घेते। त्याच्यानंतर मी घेतला इथं लहान तुकडा एक आल्याचा, 4 लसणीच्या पाकळ्या। याला आता आपण स्मॅश करून घेऊ। त्याच्यानंतर आपण इथं कुकर ठेवू गरम करत। याच्यानंतर आपण खडे मसाले घ्यायचे आहेत। मी इथं 5-6 काळी मिरी घेतली आहेत। त्याच्यानंतर दगडी फूल घ्यायचं आहे, एक जंगली वेलची, एक आपली साधी वेलची, तमालपत्र। तर आपल्याला थोडंसं बडीशेप घालायचं आहे, डायजेशनला चांगलं असतंय। याच्यानंतर आपण थोडं जिरं घालू। याच्यानंतर आपण थोडे 7-8 काजू पण घेऊ शकतो, तुम्हाला जर आवडत असतील तर। तुम्ही इथं बघू शकता मी थोडंसं तेल घातलंय। त्याच्यानंतर आपल्याला हे खडे मसाले टाकायचे आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे थोडेसे तेलात हे झाल्यानंतर आपल्याला याच्यात कांदा पण टाकायचा आहे आणि कांदा पण लालसर भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथं बघू शकता की कांदा थोडा लालसर झाला आहे। मग आपण याच्यात टोमॅटो टाकून घेऊ। त्याच्यानंतर आपल्याला ही आलं लसूण पेस्ट पण टाकायची आहे, म्हणजे आपण दरदरा केलं आहे ते। व याच्यानंतर आपल्याला काजू टाकायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला थोडे आपण जे भाज्या कट केलं आहे, गाजर, मटर, ते टाकायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला याच्यात मटर टाकायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं लाल तिखट टाकायचे आहे। आपल्याला इथं काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे। आपण जे तिखट घातलं ते चांगलं मिसळून घ्यायचं आहे, लागत नाही खाली। मग आपण कुठलाही मसाला याच्यात टाकू शकतो, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो। त्याच्यानंतर मी आता धने जिऱ्याची पावडर टाकणार आहोत थोडीशी। त्याच्यानंतर आपल्याला याच्यात आपण जो राईस भिजवून हे केला होता तो घालायचा आहे। याच्यानंतर आपल्याला इथं हळद टाकायची आहे थोडी। त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरता मीठ घालायचं आहे भातात। याच्यानंतर आता तुम्ही पाहू शकता मी सगळं घातलं आहे। तर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ। याच्यानंतर आपल्याला इथं पाणी घालायचं आहे। आपल्याला इथं थोडंसंच पाणी घालायचं आहे, फार पाणी नाही घालायचं, कारण आपण भिजवलं होतं त्यामुळे। तर तुम्ही इथं बघू शकता मी भाताचं थोडंसंच वर पाणी घातलं आहे, त्या प्रकारे तुम्हाला घालायचं आहे। आणि आपण आता झाकण लावून घेऊ कुकरचं। याच्यानंतर आपल्याला फक्त एकच शिटी काढायची कुकरची, जास्त पण नाही शिजवायचं, नाहीतर खाली लागेल। तर म्हणजे आपण आता सलाड तयार करून घेऊ। ही ओमानची काकडी आहे, त्यामुळे ही अशी दिसते।
आपण पाहिजे तर आपल्याला राऊंड पण करू शकतो किंवा लांब पण कट करू शकतो. त्यासोबत आपण कांदाही कट करून घेऊ राऊंडमध्ये. आपण आता चेक करून घेऊ आपला पुलाव बघू शकता तुम्ही कलर किती छान आला. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर कोथिंबीर भरपूर घालायची आहे. आपण चेक करून घेऊया. तुम्ही बघू शकता दाणे चिकटलेले नाही आहेत आणि छान मोकळा भात झाला. चला तर मग आपण गरमागरम सर्व करून घेऊया. याच्यासोबत आपण सलाड पण ठेवू. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप पण घालून घेऊ शकता. जर कोणी डाएटवर असेल तर त्यांच्यासाठी हे अतिउत्तम आहे.